स्तोत्र संहिता काढूया आपण की परमेश्वर आपल्याला वाचूया आपण. स्तोत्र संहिता 91. तीन पासून वाचा. कारण तो बारदाच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे बाण, रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचा ट्रिपल कमी करा, ट्रिपल आणि बेस, की कारण तो पारध्याच्या डायरेक्ट कमी करून टाक, ट्रिपल. हालेलुया. आता येतो का आवाज व्यवस्थित? तर काय सांगितलं की कारण तो पारध्याच्या पाशापासून, आता पारध्याचं पास याच्यामध्ये काय सांगितलं वाचा. देव तुम्हाला औचित्य येणाऱ्या संकटामधून काय करतो? वाचवतो. औचित्य येणार म्हणजे कोणतं? औचित्य म्हणजे काय? अचानक येणाऱ्या संकटामधून परमेश्वर काय करतो? वाचवत आहे. म्हणून काय म्हटलं, संरक्षण देणारा कोण आहे? पण परमेश्वराची भीती धरायची आपल्याला. बरोबर? कोणाची भीती धरायची? कोणाची भीती धरायची? परमेश्वराची भीती धरायची आहे. जर तुम्ही आणि मी परमेश्वराची भीती धरत असेल, बायबल मध्ये सांगितलं तो तुझ्यावर पाखर घालील. 4 वचनामध्ये काय सांगितलं? तो तुझ्यावर पाखर घालील. तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे तो तुझ्यावर काय घालणार आहे? पाखर. पाखर या शब्दाचा अर्थ काय? झडप घालेल, कवच देईल. तो सुरक्षा कवच. कोणाला सुरक्षा कवच आहे? आपल्याला, भय धरणाऱ्या लोकांना. आपण साऱ्या दुनियाचा भय धरत बसतो, पण देवाचा भय धरत बसत नाही. कोणाचं भय धरायचंय? देवाचं. बापाचं भय धरतो, ठीक आहे, धरा, चांगलं आहे. आईचं भय धरतो, धरा, चांगलं आहे. आई वडिलांची आज्ञा पाळा, आई वडिलांचा सन्मान करा, रिस्पेक्ट द्या, त्यांना मान द्या. आणि आई वडिलांसारखे जे मोठाले आहेत त्यांचा पण काय करायचं आहे? भय, सन्मान करायचा, रिस्पेक्ट करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. ही आज सगळ्यात महत्वाचं की या स्तोत्र मध्ये काय सांगितलं, काय सांगितलं त्याच्यामध्ये, कारण तो पारध्याच्या वासापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. आणि तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारे बाण, काळोखात फिरणारी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाहीये. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनातली काय काढून टाकत आहे? भीती घालून टाकत आहे. काय करून टाकत आहे? भीती घालून टाकतो. साऱ्या दुनियेची भीती आपल्याला. रात्रीची भीती तर वाटते. रात्री इथून एवढं आपण 1 किलोमीटर जात नाही. कुठल्याही प्रकारची भीती असू द्या, तुमच्या प्रापंचिक कुटुंबामध्ये तुमची भीती असू द्या, काय तुमच्या जीवनामध्ये काय झालेला असू द्या, काही असू द्या, कोणची पण भीती असू द्या, परमेश्वर म्हणतो मी तुला काय देणार आहे? संरक्षण देणार आहे. मी भीती घालवणार परमेश्वर आहे. भीती कोण घालवणार आहे? कुठलं औषध भीती घालवणार आहे का तुमचं? डॉक्टर साहेबांकडे गेले तरी तुम्हाला गोळी देतील, झोपून घेता तुम्ही, पण तरी पण तुमची भीती जाणार नाहीये. बायबल मध्ये सांगितलं की आता तुमची आणि माझी भीती घालवणारा कोण आहे? परमेश्वराला तुमच्यावर काय घालू द्या? पाखर घालू द्या. परमेश्वर तुमच्यासाठी कवच आहे. परमेश्वर तुमची काय करणार आहे? भीती घालवणार आहे. भीती दिवसाची पण भीती आपल्याला येत आहे. काय म्हटलं?
रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, हा दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाहीये. भीती वाटणार नाही ज्यावेळेस आपल्यामध्ये भीती कधी निघून जाणार आहे, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आहे. परमेश्वर असल्यावर आपल्या जीवनात पाखर आहे. परमेश्वर आपल्या जीवनात असला तर रात्री पण घाबरणार नाहीये. परमेश्वर असला तर काळोखात फिरणारी मरी तुमचं काही करू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये मरी फिरत आहे सगळीकडे, पण परमेश्वर कोणाला संरक्षण देतो? जे लोक परमेश्वराचा भय धरत आहे त्यावेळेस परमेश्वर त्याला काय करत? संरक्षण देत आहे. तुम्हाला माहित आहे का? म्हणा इस्रायल लोकांच्या घराला परमेश्वराने ज्या घराला रक्त लावलेलं आहे तिथं परमेश्वराचा हात प्रत्येक मिश्रावर आलेला आहे. पण जे लोक परमेश्वराचं भय धरत आहे त्यांच्या घरावर कुठलाही परमेश्वराचा क्रोध आलेला नाहीये. हालेलुया. मरी आली का? नाही आली. वाचा त्याच्यामध्ये निर्गम काळा निर्गम मृत्यूची पीडा टोळाची झाल्यानंतर 12:29 बघा. मध्यरात्री परमेश्वराने मिस्र मधील सर्वप्रथम जन्मलेले मुलगे म्हणजे मिस्र देशाचा राजा फारो, शेवटची मृत्यूची पीडा आहे. त्यावेळेस काय आलेला? मृत्यू आलेला आहे. तो मृत्यू कुठून आलेला आहे? जे लोक परमेश्वराचं भय धरत नाहीये, भीती धरत नाही, जे लोक देवाचं ऐकत नाही त्या लोकांवर काय आलेलं आहे? मृत्यू आलेला आहे. फारोचा मुलगा मेला डायरेक्ट. कोणाचा मुलगा मेला? राजा फारो, इजिप्त मध्ये राज्य करणारा, कमीत कमी 10-20 लोकांना कामाला लावणारा, 10-20 लोकांना, 20 लाखाच्या पुढे लोकांना गुलामीमध्ये ठेवणारा फारोवर काय आलेला? त्याच्या लेकरांवर देवाचा क्रोध आलेला आहे. जर तुम्ही देवाची भीती धरत नसेल तर देवाचा क्रोध येणार आहे. तुम्ही काय करतात? काही लोक आता तर काय भीती राहिलीच नाही. बघा भीती राहिली का? मोबाईल मध्ये बसतात, कोपऱ्यामध्ये काय काय उद्योग करतात, फेसबुकला उद्योग करतात, त्याच्यानंतर इंस्टाग्रामला काय काय करतात. भीती राहिली, देवाला घाबरत. अरे पण तू दुनियाला माहिती नाहीये, पण देवाला माहिती आहे तू काय करत आहे. तुझा सगळा चिट्टा देवाला माहितीये, तुझं सगळं पान देवाला माहितीये, तुझं सगळं आयुष्य कोणाला माहितीये? देवाला माहितीये. देव तुला पाहत आहे. कोण पाहत आहे? बोला ना. देव पाहते. म्हणा शेजारच्याला देव तुला पाहतोय. इंस्टाग्राम वर तुम्ही बघत असेल देव पाहत आहे. फेसबुक तुम्ही पाहत असेल वाईट चित्र, देव तुम्हाला पाहत आहे. तुम्ही नाटक करत असेल, काय चुकीच्या गोष्टी करत असेल, चुगली लावत असेल, घराघरामध्ये चुगली लावत असेल, इकडची चुगली तिकडे लावत असेल, लवाडी करत असेल, चोरी करत असेल, खून करत असेल, व्यभिचार करत असेल, काय करत असेल, देव पाहत आहे. कोण पाहतोय? देव. पास्टर ओरडू सांगतात तरी ऐकत नाही. मग हे पास्टर खरं सांगतात म्हणून हे पास्टर सोडून द्यायचे आणि दुसऱ्या पास्टर कडे जायचं. ते पण काय सांगणार आहे? तेच सांगणार आहे. तिसऱ्या पास्टर कडे जायचं. पास्टर बदलत असेल तर व्यभिचार करत आहे तुम्ही. काय करत आहे? शेजारच्याला सांगा व्यभिचार करत आहे. पास्टर बदलायचे का? तुम्ही पास्टर बदलत असाल तर देव म्हणत पास्टरच बदलत बस, मी तुला भेटणार नाहीये, देव तुला दर्शन देणार नाही. एक महत्वाचं म्हणजे एक महत्वाचं म्हणजे देवाचं भय असेल, देव तुम्हाला भेटणार आहे. काय भेटणार आहे? देव भेटणार आहे. देव भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? देवाचं भय धरावं लागणार आहे. देवाची काय धरावं लागणार?
गाठणार आहे. Praise the Lord. Hallelujah. जर तुम्ही देवाचं भय धरत नसेल, काळोखात फिरणारी मरी तुम्हाला गाठणार आहे. Hallelujah. भर दुपारी सुटणारे बाण, त्या बाणापासून कोणी वाचू शकत नाहीये. भर दुपारी नाश करणारी फटके, याच्यापासून तुम्हाला कोणी वाचू शकत नाहीये. Hallelujah. काय सांगितलं? मृत्यूची पीडा आलेली आहे. हम्म. मृत्यू म्हणल्यावर सगळे घाबरतात. मृत्यू म्हणा बरं असं, मृत्यू मृत्यू. लय नाराज मध्ये म्हणले तुम्ही. मृत्यू मृत्यू. आपल्याला पण येणार आहे. Hallelujah. काही लोक हातच ठेवी ना, Amen. येणार आहे का नाही? येणार आहे. मग ठेवा ना हात, येणार आहे. येणार आहे. पण या मृत्यूची भीती घालवणारा येशू आहे. मृत्यूला हरवणारा कोण आहे? येशू आहे. म्हणून तुम्हाला भीती वाटणार नाही, भीती निघून जाईल. ज्या दिवशी येशू तुमच्या जीवनात येणार आहे, हृदयात येणार आहे, मनामध्ये येणार आहे, शरीरामध्ये येणार आहे, घरामध्ये येणार आहे, हर एक गोष्टमध्ये येणार आहे. भय निघून जाणार आहे, भीती निघून जाणार आहे, मृत्यूची भीती निघून जाणार आहे. Amen. काय काय लोकांना एवढं झालं का? अरे लगेच डॉक्टर आठवते त्यांना, देव नाही आठवत. कधी कधी ते डॉक्टर पण काय म्हणतात, हा सांगा ना, डॉक्टर पण काय म्हणतात? देवाचा दावा. आता यांची नो गॅरंटी आहे, तुम्ही देवाचा दावा करा. अरे बा अगोदर देवाचा दावा कर, देव तुझी भीती घालून टाकीन. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. कोण भीती घालवणार आहे? तुझी भीती घालवणार देव आहे. भीती घालणार आहे. आमेन, हा हालेलुया. भीती दाखवणारा कोण आहे? सैतान. बोला ना, कोण आहे? शैतान. शैतान काय करत आहे? भीती दाखवत आहे. Hallelujah. काय दाखवत आहे? भीती दाखवत आहे. भीती दाखवत आहे. Hallelujah. कधी कधी रात्री झोपेतून असं उठून लगेच बसतात, असं पाच बसतात. लगे आई आई उठ ना. नवरा बायको झोपला असेल तर बायकोला उठवते. बायको कोणाला उठवते? नवऱ्याला उठवते. काय आली तिच्यामध्ये? भीती. भीती आली. रात्रीच्या समयीचे समयीचे भय. भय. काय म्हणलं? रात्रीच्या समयीचे भय. 91 किती? 3 वाचा. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण. रात्रीचं भय कस का आलेला आहे? कारण की तुमच्याकडे कोण नाहीये? देव नाहीये. Hallelujah. कोण नाहीये तुमच्याकडे? देव देवाचं भय नाही. देव नाहीये. Hallelujah. जर देव तुमच्या घरामध्ये असेल, भीती वाटते. भीती वाटणार नाही. आमेन. येशू ज्यावेळेस या घरात येतो ना, त्यावेळेस मृत्यूची भीती निघून जाते. आमेन. Hallelujah. मी मृत्यूचं भय निघून जात म्हणा. येस. मृत्यूचं काय निघून जात आहे? भय निघून जात आहे. मृत्यूचे पिढ्या येऊ द्या, खाई येऊ द्या. इस्रायल लोक कसे आहेत? बिनधास्त. बिनधास्त आहे. Hallelujah. त्यांना माहिती परमेश्वर आपल्याला एवढ्या पिढ्या पाहिल्या त्यांनी. किती पिढ्या आहे ती? 10वी. 10वी पिढी नाही सर, शेवटची पिढा आहे. 11वी पिढा आहे. शेवटली प्रथम. हा 10 पिढा. 10 म्हणजे शेवटची. हा शेवटची पिढा. इस्रायल लोक टामटूम मध्ये बसलेत. एवढ्या पिढ्या आल्यात. पहिली पिढी कोणची आहे? काढा त्याच्यामध्ये निर्गम. पहिली पिढी रक्ताची पिढा. दुसरी पिढा बेडकांची पिढा. बेडकाची पिढा. ओवांची पिढा. तिसरी विवाची पिढा. गोमाशाची पिढा. चौथी गौमाशाची पिढा. पाचवी पाचवी मरीची पिढा. 6वी गाळवांची. 6वी गळवाची पिढा. गारांची पिढा. त्याच्यानंतर 7वी गाराची पिढा. अंधाराची पिढा. 8वी टोळाची पिढा. 8वी टोळाची पिढा. 9वी अंधाराची निबिड अंधकाराची पिढा. 9वी निकडे अंधकार. पिढा अंधाराची पिढा. आणि 10वी 10वी प्रथम मृत्यूची वर्षाची पिढा. मृत्यूची पिढा. मृत्यूची पिढा. 10. आणि 10वी. शेवटली पिढा तीच मग. तिथे. तीच. 10वी. प्रथमोत्सव. प्रथम मृत्यू आलेला आहे. आणि इस्रायल लोक सगळ्या पिढा पाहून कशा आहेत? बिनधास्त. बिंदास आहे. हालेलुया. कारण असा हात करणं बिंदास आहे. बिनधास्त. बिंदास आहे, नो टेन्शन. हालेलुया. झोपत्यात आरामशीर. गोळी खायची गरज नाही, काय नाही, काय नाही. Yes. आमेन. गोळी खायची गरज नाही, औषधाची गरज नाही, काहीच कशाची गरज नाही. इस्रायल लोक झोपलेला आहे. कशाला माहिती आहे? त्यांच्या दरवाजावर काय लावलेला आहे? रक्त लावलेला आहे. रक्त काय करत आहे? जर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला लागण्यात आलेलं आहे, तर तुम्ही आणि मी काय करणार आहे? वाचणार आहे. Hallelujah. पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलं, येशू याचे हा? रक्त. येशूचे रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करेल.
काढा ते वचन 12वा अध्याय, निर्गम 12 पण 12-13 वचन पण वाचायचं आहे. पहिले यान 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे हा. तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर हा. आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. सहभागिता आहे. त्याचा पुत्र येशू याचे रक्त त्याचा पुत्र येशू याचे रक्त याचे रक्त तुम्हाला मला काय करत आहे? वाचवत आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला करंट लागतो का नाही? प्रेज द लॉर्ड. कमी हालेलुया. ओरडतो तुम्ही. हालेलुया. आमेन. निराचे का काय? निराचे मध्ये बसले, नाही. कुठे आत बसते, कुठे तिकडं ते कौल मोजीत बसतात, कोणी घराकडे पाहते, कोणाचे डोळे माझ्या पुढे आहेत आणि ते काय विचार करतात, आता कामाला जायचे, पैसे आणायचे, हे आणायचे. नाही. काय म्हटलं तिथं वचनामध्ये? येशू याचे येशू याचे रक्त. 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 रक्तामुळे तुमची आणि माझी काय निघून गेलेली आहे? फेजे निघून गेलेले आहे. हालेलुया. मोशेच्या काळामध्ये 10व्या पिढीला प्रत्येक घराला ज्यावेळेस रक्त लावण्यात येईल खोकऱ्याचं, त्यावेळेस ते घर वाचलं आमेन. जातं. हालेलुया. तुम्ही आणि मी जेव्हा येशूचं रक्त आपल्याला लागत आहे त्यावेळेस आपण वाचत जात आहे. येशूच्या रक्तामुळे भीती निघून गेलेली आहे. म्हणा, भीती निघून गेलेला आहे. म्हणा, आजार निघून गेलेला आहे. म्हणा, त्रास निघून गेलेला आहे. व्याधरा निघून गेलेला आहे. शाप निघून गेलेला आहे. अनेक तकलीफी काय झालेल्या आहे? निघून गेलेली आहे. हालेलुया. म्हणा, भीती निघून गेलेली आहे. भय निघून गेलेला आहे. पीडा निघून गेलेली आहे. मरी निघून गेलेली आहे. हालेलुया. मला हालेलुया. लक्ष द्या, लक्ष द्या. हालेलुया. कस काय हो? सांगा ना. इथं काय लावलं? बायबल मध्ये सांगितलं 12वा अध्याय, लक्ष द्या. 12वा अध्याय आणि 13 वचन बघा तिथं. आणि ज्या घरात तुम्ही असाल ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूनाचे होईल. खून असे होईल. या घरात काय पाहिजे? ना घराला काय लावलेलं पाहिजे? रक्त पाहिन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. ओलांडून जाईन. आमेन. आमेन. हालेलुया. सगळे इस्रायल लोकांच्या घराला रक्त लावलंय. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन हा. तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही. अनर्थ येणार नाही. कोणाचं रक्त आहे? तुमचा नाश होणार नाही. येशूने सांगितलं घरामध्ये तुम्ही काय करा? परमेश्वराने वलांडण्याचा सण करा. परमेश्वराने सांगितलं. वलांडण्याचा सण म्हणजे याची आठवण आहे की मिसर देशामध्ये आपण गुलाम होतो आणि त्या गुलामीमधून परमेश्वराने तुम्हाला मला बाहेर काढलेल्याची खूण म्हणजे काय? वलांडण्याचा सण. पण आता वलांडण करायची गरज नाही. आता येशूच्या रक्तामुळे वलांडण सण करण्याची गरज राहिलेली नाही. कारण की येशूचं रक्त सर्व उत्तम रक्त आहे. तुम्ही लोक माझ्याबरोबर बोला हालेलुया. उभे राहा, सगळे उभे राहा. हालेलुया. आता सगळ्यात महत्वाचं की आता येशूचं रक्त आपल्या घराला लागलं पाहिजे. आमेन. कोणत्या घराला? येशू याचे रक्त. पहिले करीन 3:16 वाचा. सिस्टर वाचा, तुम्ही काढा पटकन. पहिले करीन 3:16. हे घर आता तुम्ही हा वाचा. तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही देवाचे शेजारच्याला म्हणा देवाचं घर. देवाचं घर. मंदिर म्हणजे काय? घर घर घर. घर हालेलुया. हे मंदिर काय नाही. आता कोण आहे मंदिर? देवाचं आपण आहे. आपल्यामध्ये देव राहतो. मी देवाचं मंदिर आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास तुम्ही करतो. देवाचे मंदिर आहात. तुम्हामध्ये देवाचा आत्मा राहतोय. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कोणाचा आत्मा राहतोय? देवाचा आत्मा राहतो. देवाचा आत्मा आपल्यामध्ये आमेन. राहतोय. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलं? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश जर करतो घरामध्ये कोण राहत आहे? येशू राहत आहे. म्हणजे काय आहे? रक्त लावलेलं येशूचं. येशूचं रक्त लावल्यानंतर काय येणार नाहीये? मरी येणार नाही. मला मरी येणार नाहीये. भर दुपारी सुटणारे बाण येणार नाहीये. काळोखात फिरणारी मरी येणार नाहीये. रात्रीचा भय येणार नाहीये. भर दुपारी नाश करणारी फटकी येणार नाहीये. अचानक लोक मारतात भर दुपारी. फटकी येईल का? नाही येणार. कोण आहे घरात? कोण येशूचं बसलेलं? येशूचं हा, कोण रक्त बसले घरात? आहे. येशूचं रक्त. येशूचं रक्त. येशू बसलाय. आमेन. येशूला पाहूनच लोक निघून जातील. Yes. ज्यावेळेस परमेश्वराचा क्रोध आला, परमेश्वराने किती 10 बिडा पाठवल्या.
10वी लास्ट पिढा जी पाठवली ती कशाची? मृत्यूची पिढा. त्या मृत्यूची पिढ्यामधून वाचायसाठी कोणाचं रक्त कामाला आलं? कोकराचं रक्त लावलं. काय कापलंय तिथं? कोकरू. वाचा 4 मध्ये. आणि एक कोकरू खपावायचे नाही. इतकी थोडी माणसे कोणाच्या घरात असतील तर त्याने त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आणि ह्या कोकराचा रक्त कुणा दिसायला पाहिजे होतं त्यावेळेस? कपाळपट्टीवर. दरवाजाच्या कपाळपट्टीला. असं करा, दरवाजाच्या कपाळपट्टीला. आता दरवाजाच्या कपाळपट्टीला काय पाहिजे? येशूचं रक्त. कोणाचं रक्त पाहिजे? येशूचं रक्त. समजलं का तुम्हाला? Praise the Lord. Hallelujah. येशूचं रक्त कपाळपट्टीला काय पाहिजे? येशूचं रक्त. तारण झालेलं पाहिजे. काय झालं पाहिजे? तारणाचा मुकुट. तारणाचं शिरस्त्राण. कोणतं शिरस्त्राण पाहिजे? तारणाचं शिरस्त्राण. ज्यावेळेस तुम्ही येशूची खून तुमच्या कपाळावर येणार आहे त्यावेळेस समजा वाचणार आहे. कशामुळे वाचणार आहे? येशूच्या रक्तामुळे. कोणाच्या रक्तामुळे? येशूच्या रक्तामुळे. कारण झालं. येशूला तुम्ही कबूल केलं, येशूला विश्वास ठेवला, तो घरात आला. त्यावेळेस कोण आलं? तारणाचं मुकुट. करा असं. असं नाही, तारणाचा मुकुट आला. तो डान्स नाही बर का, तो असा डान्स नाही. तो कळालं ना? ज्याला कळालं त्या कळा. डान्स आहे का? नाही, तारणाचा मुकुट आला. तारणाचा मुकुट आला. Praise the Lord. Amen. प्रकटीकरण 2:10 मध्ये फास्ट मध्ये वाचा. कोणचा मुकुट आला? शेजारच्याला म्हणा कोणचा मुकुट आला? बोला, म्हणा कोणचा मुकुट आला? तुम्ही म्हणा ना कोणचा मुकुट आला? तसं नाही म्हणायचं. म्हणा कोणचा. म्हणा म्हणा कोणचा मुकुट आला? तारणाचा मुकुट आला. जीवनाचा मुकुट आला. जीवन आलेला आहे, मरणाला हरवलेला आहे. त्यावेळेस तुमच्या घरामध्ये येशू येत आहे. हालेलुया. बरं, हालेलुया. जीवन आलं. जीवन. मरण काय झालं? भीती काय झाली? निघून गेलेली आहे. वाचा त्याच्यामध्ये. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. तुला काय सोसावं लागणार आहे? काय सोसावं लागणार आहे त्याचा भय नका धरू. घरातला त्रास, बाहेरचा त्रास, दुनियाचा त्रास, कुठला भय बी काहीच धरायचं नाही. फक्त भय धरायचं कोणाचं धरायचं? परमेश्वराचे. तुला जो त्रास होणार आहे, कोणत्या प्रकारचा त्रास असू द्या, त्रास तुम्हाला मारून जरी टाकलं त्या मृत्यूला सुद्धा घाबरू नका. म्हणा मृत्यूला सुद्धा घाबरू नका. कोणाला घाबरायचंय? काय त्रास होईल होऊ द्या. मृत्यू पण काय करू शकत नाही. परमेश्वराने तुम्हाला कोणचा मुकुट लावलाय? तारणाचा मुकुट लावलेला आहे. तारणाचा मुकुट लावला. म्हणा तारणाचा मुकुट लावला. बोला 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 बोला. तारणाचा मुकुट लावलाय. दुसरा मुकुट कोणचा लावलेला आहे? जीवनाचा मुकुट. असं करा 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 करा. जीवनाचा मुकुट. जीवनाचा मुकुट. कशाचा मुकुट? जीवनाचा मुकुट. मग आता तुम्हाला जीवन मिळालंय. मग मृत्यूचं काय भीती धरायची का? बोला ना. मृत्यूला घाबरायचं का? घाबरायचं का? शेजारच्याला मला मरायला घाबरायचे नाही. की मरणाला येशूने हरवले. काही लोक म्हणतात तो बीपी झालाय, मग त्याचा अवतार पाहूनच लोक ते दुसरा आजारी पडतोय. तुम्ही म्हणता म्हणून बीपी झालाय. काय लोकांचं शुगर झाली. अरे मग मेला तर मेला, पण सगळ्यात महत्वाचं तुमचा आणि माझा आत्मा कुठं जाणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. कुठं जाणार आहे आत्मा? देवाच्या राज्यामध्ये. कोणाचं भय पाहिजे? परमेश्वराचं भय. माणसाचं भय धरू नका. नाही. हालेलुया. ज्या कपाळपट्टीवर कोकराचं रक्त असेल. आता कोणाचं कपाळपट्टीवर काय आहे? येशूचं रक्त लावलंय. रक्त लावलं. आता Praise the Lord. पहिले दरवाजावर लावायला सांगितलं होतं. कुठं लावायला सांगितलं होतं सिस्टर? दरवाजाच्या कपाळपट्टीवर. पण आता कोणत्या कपाळपट्टीवर येशूचं रक्त आलंय? बोला ना. शेजारच्याला म्हणा आपल्या कपाळपट्टीवर. हा, याला गरज नाही राहिली आता. कोणाचं रक्त आलंय? येशूचे रक्त. हा, कोणाचं आलंय? येशूचे रक्त. कपाळपट्टी. येशूच्या रक्ताने भरले. येशूच्या रक्ताने भरले. कशाने भरले? कपाळ. येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने भरले. लावा ना हात.
येशूच्या रक्ताने. हा Yes. येशूच्या माझ्या रक्ताने. कपाळपट्टीवर येशूचं रक्त आहे. ब्रशनी कसं मारतो तसं मारतो आपण लगेच. Yes. रक्त लावलेलं आहे. आमेन. काय रक्त लावलेले तर आता काय भीती निघून गेलेली आहे. हो टेन्शन निघून गेलेलं आहे. फारोचं टेन्शन निघून गेलं. फारो कोण आहे? फारो कोण आहे? फारो कोण आहे? शैतान आहे. हालेलुया. शैतानाचं टेन्शन गेलेलं आहे. शैतान काय करतो? काम आणतो. काय आणतो? काम आणतो. रविवारच्या दिवशी पळून नेतो. काम आणतो, टेन्शन आणतो. फारो काय आणतो? काम आणतो, टेन्शन आणतो. मागच असतो फारो. काय करतो फारो? काय करतो? मागच राहतो. इस्रायल लोकांच्या कुठं होता तो? मागच होता. समुद्रामध्ये काय झाला? बुडून मेलेला आहे. या फारोला हरवण्यासाठी तुमच्याकडे कोणाचं रक्त पाहिजे? बोला ना, कोणाचं रक्त लागतंय? म्हणा येशूचं रक्त लागतंय. येशूचं रक्त ज्यावेळेस तुमच्या कपाळावर येणार आहे त्यावेळेस काय होणार? भीती निघून जाणार आहे. काळजी निघून जाणार आहे. चिंता निघून जाणार आहे. पहिले पेत्र 5:7 मध्ये वाचा. 5:6 7 आहे 7. पहिले पेत्र 5:7. त्याचवर आपली चिंता टाका. त्याचवर आपली चिंता टाका, कारण तो तुमची काळजी कारण तो तुमची काय करत आहे? आमेन. शेजारच्याला म्हणा तुझी काळजी घेतो देव. देव तुझी काळजी घेतो. तुझी काळजी घेतो. तुम्ही लहान असले तरी, तुम्ही मोठे असले तरी, म्हणा ना, तुम्ही लहान असले तरी, तुम्ही मोठे असले तरी, म्हणा देव तुमची काळजी घेतो. अरे देव तुझी संध्याकाळी काळजी घेतो. देव तुझी दिवसा काळजी घेतो. देव तुझी जाताना काळजी घेतो. देव तुझ्याकडे पैसे नाही, देव तुला पैशाची काळजी घेतो. देव तुला बाजार नाही, बाजाराची पण काय करतो? काळजी घेतो. देव तुझ्या बारीक सारीक गोष्टीची काय करत आहे? काळजी घेत आहे. काय करतो देव? काळजी घेतो. आणि तुम्ही काळजी करू एवढं एक वज, अजून डबल वज करून असं बुट्ट होतो. नाही. वाकून जात कुबडं येतो. असं कुबडं होतो. टेन्शन सगळं वज घेतो. अरे वज केलं येशूने घेतलंय ना. आमेन. कितीतरी वेळेस पडला तो येशू, हालेलुया. आणि त्याने तुमचं माझं वज काय केलेलं? वाहून नेलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी फ्री आहे. हालेलुया. मान काढून चालतो. असं हालेलुया. कसं चालतो आता आपण? मान काढून चालत आहे. हालेलुया. हालेलुया. मला हालेलुया डिस्टर्ब करू नको. हालेलुया. मला हालेलुया. हालेलुया. काय करत आहे? उंच मान हा? बघत आहे. मान कशी केली? उंच कपाळ कसं केलं? उंच. तुम्हाला काय केलं? उंच. उंच केलं. अरे रक्त असलं ना सगळं सेफ्टी. Praise the Lord. हालेलुया. हे लोक घरामध्ये बसलेत. सगळे लोक कोकरू कापून कशामध्ये बसलेत? घरात. घरामध्ये बसलेत. ऑलरेडी तुम्ही आणि मी काय झालोय? येशूला ऑलरेडी खरंच घेऊन बसलेलो आहे. आमेन. येशूला कुठं घेऊन बसलोय? आपल्या रस्त्याला अशी घरामध्ये घेऊन आपल्या बसले. मंदिरामध्ये गुटखा घेऊन बसलंय, दारू घेऊन बसलंय, सगळं घेऊन, तंबाखू घेऊन बसलंय, वाईट चित्र, वाईट वागणं, बोलणं सगळं घेऊन बसलंय. आणि परत येशूला बाहेर ठेवलंय. नाही. नाही. आणि मग निराशा येते, मग टेन्शन येतं, मग मृत्यूचं भय वाटतं, मग बीपी थोडासा वाढलेला अजून वाढतो. कोण नाहीये त्याच्यामध्ये? येशू नाहीये. कोणाला घेतलं नाही? येशूला अरे हात कुठे गेले? येशूला येशूला घ्या. येशूला घेतलंय. येशूला घेतला. येशू गब्बर वाचला ना मध्ये आतमध्ये येऊन, आमेन. भीती निघून जाईल. Praise the Lord. हालेलुया. येशू आतमधून म्हणेन मी आहे ना तुझ्यामध्ये, आमेन. मी हालेलुया. तुझ्यात आहे, घाबरू हालेलुया. नको. Praise the ते Lord. काय मी त्याला हरवलेलं आहे त्या आमेन. मृत्यूला. हालेलुया. मी बसलेलो आहे. काय लोक आमेन. डेरिंग मारायला पण घाबरत नाही. प्रेस द लॉर्ड. शैतान काय करतो? भीती दाखवतो. आपल्याच लोकांना दाखवतो. रात्रीची भीती दाखवतो. काय करणार आहे? भीती वाटू द्या तुम्हाला. कशाची? जर तुमच्या आणि माझ्यामध्ये पाप असेल तर पाप काढून टाका. हालेलुया. काय असेल? पाप असेल तर पाप काढल्यानंतर तुम्हाला मला भीती वाटणार नाही. आमेन. पाप असेल तर काय असणार आहे? भीती असणार आहे. जर रक्त लावलेलं नसेल तर तुम्हाला मला काय असणार आहे? भीती असणार आहे. हर एक प्रकारचे त्रास काय होणार आहे? होणार आहे. तुम्ही आणि मी काय ठेवलं पाहिजे? बोला ना, काय ठेवलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. ठेवला पाहिजे का नाही? हा, 5 मिनिटाचा विश्वास ठेवतात आपण. या लोकांनी, इस्रायल लोकांनी त्यांच्या कपाळपट्टीवर वाचासाठी काय आहे? रक्त. आणि ज्या लोकांकडे देव नाहीये, ज्या लोकांकडे रक्त नाहीये, त्यांच्यावर काय आलेली आहे? मरणाची पीडा आली.
मरण्याची पीडा आलेली Praise the आहे. Lord. Hallelujah. जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत नसेल, जर तुम्ही तुमच्याकडे माझ्याकडे देव नसेल, तर मरणाची सत्ता चालणार आहे. Hallelujah. भीती येणार आहे, भय येणार आहे, त्रास येणार आहे. या आपल्या जीवनात येऊ नये म्हणून काय करायचं आहे? कपाळपट्टीला रक्त मरूपर्यंत विश्वास राहायचं. कोणाबरोबर? येशू बरोबर. येशू बरोबर. 5 मिनिटं येशू घेतात आणि आयुष्यभर कोणा काय करतात? हा स्वतःसाठी जगतात. बोला ना. 5 मिनिटं. किती मिनिटं येशू घेतात? 5 मिनिटं. पदर जसं घेतात ना, 5 मिनिटं परत पदर घेतात कोणीतरी आल्यानंतर आणि परत पदर काढून ठेवतात. तसा येशू. काही लोकांचं असंच आहे. हं. 5 मिनिटं घेतात, पास्टर समोर इशू घेतात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हं. आणि आम्हाला प्रार्थनेला उभं करा. काय म्हणतात? आम्हाला प्रार्थनेला उभं करा. पदर घालतात पापाचा हे रेग्युलर नाही बरं का, दुसरं बोलतोय. पाप करायचं. हा सॉरी, काय करायचं? पास्टर पुढं आलं का पाप करा, काय करायचं नाहीये? पाप करायचं नाही. बरोबर? पास्टर पुढं पाप करायचं नाही. पास्टर गेले का लगेच पदर काढून टाकायचं. आणि पाप करायचं. काही लोक असे करतात, पाप करायचं आणि देवाच्या लोकांपुढं कसं पवित्र हालेलुया स्तुती कर घे आणि पास्टर आम्हाला उभं करा, पास्टर आम्हाला प्रार्थना द्या. आणि जीवन कशामध्ये आहे? पापामध्ये. पापात आहे. रक्तच लावलेलं नाहीये. हालेलुया. कोणाचं रक्त लावलेलं नाहीये. येशूचं रक्त लावायला तयार नाहीये. Praise the Lord. येशूचं रक्त लावलं तर कसं व्हावं लागत आहे? लगेच पवित्र पवित्र. जीवन. पवित्र होतो आपण. म्हणा पवित्र होतो. आपण पवित्र होतो. त्या रक्तामुळे काय सगळं आहे. जीवन आहे म्हणा, जीवन आहे. हालेलुया. मग सगळं सोडावं लागतं ना. मग तंबाखू खायची सवय ती सोडावं लागते. हा लपडे करायची सवय ती सोडावं लागते. हा अजून काय? सगळं वाईट पाहायचं, वाईट ऐकायचं. म्हणून येशूचं रक्त 5 मिनिटं लावायचं चर्चमध्ये आल्यानंतर. किती मिनिटं? 5 मिनिटं फक्त. हालेलुया स्तुती करायचं, येशूचं रक्त लावायचं. बाहेर निघालं का प्रार्थनेच्या ठिकाणामधून दुसरं पुसून टाकायचं. Hallelujah. काय करायचं? पुसून पुसून टाकायचं. मग माझे पैसे कमवून नाही दिले, मी कशी आहे तुला माहिती आहे का? मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. मला हालेलुया, हालेलुया. मला हालेलुया. हालेलुया. इथं सभ्य गल्लीत निघाले का चालले मग लगेच गल्लीतलं सगळ्या लोकांना लागेल, तुला सोडणार नाही आम्ही, तुला सोडणार नाही. मग मी नाही. सगळ्या गल्ली सक्ती भांडण. असं आहे का येशूचं रक्त? नाही. हा पवित्र आहे. येशूचं रक्त एकदा लावलं ना Amen. परत काढू नका. Praise the Lord. परत काढलं तर तुम्हाला सुरक्षा भेटणार नाहीये. Hallelujah. काही लोक येशूला घेतात आणि काढून ठेवतात. काय होतं त्यांच्या जीवनामध्ये? वाटोळं होतं त्यांच्या जीवनामध्ये. प्रेस द लॉर्ड. प्रेषितांनी येशूचं रक्त लावलं, मरूपर्यंत वधस्तंभावर पेत्राला उलट टांगलं. हा लोकांना खेळ वाटतो प्रार्थना, लोकांना मजा वाटते प्रार्थना. पास्टर कसे हिंडतात? अरे पास्टर कसे हिंडतात? पास्टरचं जीवन जर पाहिलं रडू येईल तुम्हाला. सायकलीवर पाय पाय सेवा केली. कशी सेवा? उपाशी तापाशी राहून सेवा केली. आणि खाली बसून तुम्हाला वाटतं की आम्हाला उभा करायला पाहिजे. अरे उभा करायला आपण लायकीचे पाहिजे. म्हणा उभा करायला आपण लायकीमध्ये पाहिजे. काय पाहिजे? तुम्हाला उभं राहायचंच आहे पुढं, पण त्याच्यासाठी तुम्हाला लायक बनायचं. म्हणा लायक बनायचं. मोशे कसा झालाय? लायक झाला. मोशेचं जीवन कसं होतं पहिलं? पापामध्ये जीवन होतं मोशेचं, पण परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? उभा केला. बायबल मध्ये सांगितलं मोशे कसा आहे? खून केलेला व्यक्ती आहे. परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? उभं केलं. ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने उभं केलेलं आहे त्यापासून त्याने काय केलेलं आहे? पाप केलेलं नाही. Hallelujah. त्याच्या बहिणीने त्याच्याविषयी कुरकुर केली. किती लोक माझ्या बरोबर आहे? सगळे उभं राहू, सगळे उभं राहू. त्याच्या बहिणीने कुरकुर केली, मिरियम आणि आहारोन. तर बायबल मध्ये सांगितलं की जे लोक पाळका विरुद्ध बोलतात, पाळकाच्या विरुद्ध कटकटी करतात, खोटं बोलतात, लबाडी करतात, चाड्या लावतात, ते लोकांना काय होणार आहे? परमेश्वर त्यांना शिक्षा करेल. Hallelujah. कोण शिक्षा करणार आहे? परमेश्वर त्यांना शिक्षा देणार आहे. परमेश्वर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मनाचं रक्त लावलंय त्यांना. येशूचं रक्त.
येशूचं रक्त लावलेलं आहे आपल्याला सगळ्यांना. Yes. येशूचं रक्त, येशू जर आपल्या जीवनात असेल तर पाप आपल्या जीवनात नसेल. Amen. आमेन. किती हालेलुया. लोकांना कळतंय का तुम्हाला? Praise the Lord. हालेलुया. हा? बायबल मध्ये सांगितलं की त्या मोशे विरुद्ध त्याचे मिरियम आणि आहोरण ते बोलू लागलेत. वाचा. निर्गम. मला असं वाटतं कोणाला सापडला असेल तर सांगा. मोशेने कुशी लोकातली बायको केली. निर्गम मध्ये नाही, गणना गणनामध्ये 12. 12 मध्ये वाचा. अरे किती मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियम व आरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर काय केवळ मोशेशीच बोलला काय, आमच्याशी पण नाही का बोलला? त्यांनी काय केलेलं आहे? मोशे विरुद्ध त्यांनी काय केलेले? खोरकूर केली. त्यांनी कोणाविरुद्ध कुरकुर केलेली आहे? परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली त्यांनी. बायबल मध्ये सांगितलं 10 वचनामध्ये वाचा. त्याच्यामध्ये परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. परमेश्वराचा क्रोध आलेला आहे. व तो तिथून निघून गेला. तो निघून गेला आणि पुढे काय झालं? तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिरियम कोडाने बर्फासारखी मिरियम देवाचा देवाचा काय झालेला आहे? तंबूवरून मेघ निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेलेला, देव निघून गेलेला आहे. आणि मिरियम इकडे कोडाने मिरियम कशासारखी झालेली आहे? बर्फासारखी कोडाने कोडाने भरली. पांढरी झाली. देवाच्या सेवकाविरुद्ध बोलायचं का? नाही. हा सांगा ना, बोला ना. बोलायचं. हा हालेलुया. 5 मिनिटं हालेलुया म्हणायचं आणि पापात जीवन जगायचं. नाही. हा 12 प्रेषितांनी कसं जीवन जगलेत? मरेपर्यंत. मरूपर्यंत देवाचं रक्त लावून ते येशूचं आमेन. रक्त लावून ते हालेलुया. फिरले. त्यांनी पाप केलं नाहीये. त्यांनी पत्र लिहिले. त्यांनी हा पौलानी 12 कितीतरी पत्र लिहिलेलं आहे. पेत्राचं पण पत्र आहे. हा Praise the Lord. कितीतरी त्याग केला. त्याग केला त्यांनी. मोशेने काय त्याग केला तुम्हाला माहितीये का? मोशेने राजमहल सोडून दिलेला आहे. हालेलुया. हा आयुष्य आरामाचं जीवन त्याने सोडून दिलं. तुम्ही Yes. सोडा ना. Yes. Yes. तुम्हाला लय वाटतं पाळक लोकांचं हे वाटतं ना, काही लोक कुरकुर करतात, त्यांना पाळक लोक उभे करत नाही, कारण की त्यांचं पाप पाहून पाळक त्यांना काय करत नाही, उभं करत नाही. म्हणून ते पाळकाची हे करत आहे, द्वेष करत आहे. पण ते कोणाच्या विरुद्ध त्याग करा मग पाळकासारखा. हा मोशेने काय राजमहल सोडला. तुम्ही सोडा, तुमचं काम सोडायला तयार नाही, तुमचा बिझनेस सोडायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही. म्हणतात मला प्रार्थना करायची. प्रार्थना सगळ्यासाठी आहे. येशू सगळ्यासाठी आहे. आणि येशू घेण्यासाठी आपण पण पात्रतेमध्ये पाहिजे, Praise the Lord. Hallelujah. आपण पण योग्यतेमध्ये पाहिजे. Hallelujah. तुम्हाला सेवा करायची, तुम्ही खरा आनंदाने, पण तुमचं जीवन कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. Praise the Lord. त्याग करा. तुम्ही बसा खाली. काय केलं पाहिजे? मोशेने काय त्याग केला? राजमहल सोडला. हा त्याला फारोची मुलगी त्याला सांभाळलं. त्याला सगळ्या प्रकारचं शिक्षण म्हणा. मोशे सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं. सगळ्या प्रकारचं त्याला जेवण मिळालं. आराम मिळाला. पण परमेश्वराचा पाचार ज्या वेळेस त्याला झालेला आहे, हो त्या वेळेस त्याला झुडूप जळताना त्याला दिसलेला आहे. Amen. Hallelujah. खरं असं सगळ्यांनी झुडूप जळताना दिसलं. आणि त्यावेळेस परमेश्वर पुढे गेला त्या झुडपात तो, आणि परमेश्वर काय म्हटला? मोशे तुझ्या पायातलं पायथान काढ. आणि मग ती जागा पवित्र आहे. मोशेने त्याच्या जीवनातलं पाप काढून टाकलं. आणि पाप काढून टाकल्यानंतर परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? उभा केलेला आहे. 20 लाख लोक गुलामगिरीमध्ये त्याच्याद्वारे काय केलेलं? बाहेर काढलेलं आहे. Hallelujah. जर तुमच्या जीवनात पाप असेल आणि तुम्ही म्हणता मी सेवा करेल, नाही होऊ शकत. होऊ शकत नाही. Hallelujah. त्याला पाचारण पाहिजे. कोणी नाही सेवा करायची. Praise the Lord. नाही तर खाली बसलेलं चांगलं म्हणा. खाली बसलेलं चांगलं. चांगलं आहे. उभं बसायचं म्हणजे तुम्हाला जबाबदार आहे. किती लोकांची जबाबदारी? लोकांची जबाबदारी फर्स्ट गोष्ट लोकांची जबाबदारी आहे. लोकांचं सांभाळणं आहे. लोकांचं खायचं नाही. लोकांना खायचं का? लोकांचं सांभाळायचं असतं. सांभाळायचं असतं. मोशेने काय त्यांचं सोनं नाणं खाल्लं का? काय नाही. काही लोक असेच आहेत. नुसते हालेलुया म्हणता आलं, म्हणायला आलं का?
प्रार्थना आली का लगेच निघत आहेत, पास्टरला घेऊन नाही जात, स्वतःच जाते, स्वतःच तिकडे काय करते, त्या माणसाला लुटीत, त्याचा पैसा खातेत. हा, डोळ्याला मोतीबिंदू झाला का देवाच्या? देवाचे डोळे काय तुला पाहत नाही का? देवाचा प्रत्येक नेत्र तुमच्यावर आहे, देवाची प्रत्येक नजर काय तुमच्यावर आहे. तुम्हाला पाचारण असलं तर सेवा करा, नाही तर पास्टर इथं बसून काय करा, आधीन राहा, ऐकत राहा, घरी प्रार्थना ठेवा, कंटिन्यू संडेला या. पास्टर होणं सोपं नाहीये. वडापावची गाडी लावा, धंदा करा, बिझनेस करा. पास्टर होणं काही सोपं आहे का? हा, मोशेवर किती जबाबदारी आल्या, बोला ना, किती आल्या? किती पिढा, किती पिढा, किती पिढा? 10 पिढा. लोक येऊन मोशेला म्हणते, मोशे मला जेवण दे, जेवण दे. जबाबदारी घ्यायची नाही, देवाच्या सेवेला पैसा द्यायचा नाही, मला उभं करा. आणि पाचारण पण, अरे पण पाचारण तर बघ, तुला देवानी बोलावलंय का? देवानी बोलावलं नाही, मला उभा करा. देवानी बोलावलं नाही, काय नाही, म्हणायचं मला उभं करा आणि काय करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. काय त्याग आहे तुमचा? काय करता तुम्ही देवासाठी? हा, प्रार्थनेसाठी तुम्ही काय देतात का? काय देत नाही. काय मदत करतात तुम्ही? तुमचा पैसा कुठं जातो? हा, पुढं काहीच नाही आपलं. मोशेने राजमहल सोडला. म्हणा येशू. माझ्याकडे बघा, म्हणा येशू. हात करा, येशू. येशूने स्वर्ग सोडला. स्वर्ग सोडून या जगामध्ये आलेला आहे. ओ, या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. तो आणि काय केलेला आहे? वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी तो मरण पावलेला आहे. आणि तुम्हाला मला काय दिलेलं आहे? क्षमा दिलेली आहे. येशूच्या मरणामुळे शाप निघून गेले. येशूच्या मरणामुळे आपला आजार निघून गेलेला आहे. येशूच्या मरणामुळे येशूमुळे तुम्हाला मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. तुम्हाला मला मुकुट मिळालेला आहे. तुम्हाला मला जीवन मिळालेलं आहे. तुम्हाला मला आरोग्य मिळालेलं आहे. हर एक गोष्ट येशूमुळे मिळालेली आहे. आणि असं नाही तसं नाही, येशू मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तोच येशू आता काय करणार आहे? तुम्हाला मला येशू घ्यायला आणणार आहे. त्यावेळेस तुम्ही आणि मी तयार असणार आहे. ज्यांना रक्त लावलेलं आहे ना येशूचं, त्यांनाच घ्यायला येणार आहे. आता एक सिस्टीम आली, AI सिस्टीम. AI सिस्टीमचे फोटो बिटो काढले असते ना शायनिंग मध्ये, अशी उभी AI सिस्टीम. AI माहिती नाही का काय? स्वतःचे गिबली निघलं होतं, एक गिबली सारखं AI सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे का? ती म्हणा 666 किती हा अंक येणार आहे. प्रगटीकरण 13 अध्यायामध्ये सांगितले. किती म्हणा? प्रगटीकरण. हा, ज्या लोकांच्या हातावर 666 असत त्याला सगळी आजादी असणार आहे. त्याच्यात प्रावेशी राहणार नाही, काय नाही. हे कधी राहणार आहे? यावेळेस येशू येऊन आपल्याला घेऊन जाईल, त्याच्यानंतर आहे. मग आता AI सिस्टीम काय? आपली प्रावेशी सगळी गायब होऊन जाणार. काय होऊन जाणार? सगळं गायब होऊन जाणार. हा, एक चिप टाकणार, चिप एवढी तांदळ एवढी. आपला सगळा बायोडाटा तिथं माहिती. तुम्ही कुठं कोणत्या रस्त्याला आहे सगळं त्यांना माहिती होईल. पण ते आता ते म्हणतात, पण बायबल मध्ये 2025 वर्षापूर्वी प्रगटीकरण झालं यवनाला. असे दिवस येणार आहेत. 666 अंक कपाळावर पण लावून घ्यायचा नाही आणि हातावर पण लावून घ्यायचा नाही. तुम्ही प्रगटीकरण 13 मध्ये वाचा ना. प्रगटीकरण समजबुद्धी आहे. 13 वाचा, 13 वाच. त्याने त्या प्राण्यांच्या संख्येचा अर्थ शोधावा. ही संख्या AI म्हणजे काय? 666 चे. AI म्हणजे काय? 666. हा, वाचा त्याचे. इथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. हा, ती संख्या किती आहे? 666. ज्याच्या हातावर असेल, ज्याच्या कपाळावर असेल, त्याला सैतानाचा अंक आहे. म्हणा, शैतानाचा अंक आहे. कोणचा अंक आहे?
हे आता पण घ्यायचं आपल्याला राहणारच नाही तर काय घ्यायची काय संमत येतो. देवाच्या राज्यात. येशू येणार आहे अगोदर, हालेलुया. काय येणार? येशू येणार, आपण स्वर्गात घेतले जाणारे. कुठे घेतले जाणारे? स्वर्गात घेतले जाणारे. म्हणून आपल्याला तो नंबर घ्यायचं काय टेन्शनच नाही, राहायचंच नाही. म्हणून पण त्याच्यानंतर किती पिढ्या आहेत? 21 पिढ्या आहे. म्हणा 21 पिढ्या. 21 पिढा. या 10 पिढ्या वाचा तुम्ही, त्याच्यानंतर 21 पिढ्या पण वाचा तुम्ही नंतर. त्या 21 पिढ्या झाल्याला राहायचं का नाही. म्हणून अगोदर तयार व्हायचं पृथ्वीवर. काय व्हायचंय? तयार व्हायचंय. तयार व्हायचंय. जागोजागी भूमिकंप होणार आहे. अजून काय होणार आहे? मरी येणार आहे. अजून काय होणार आहे? लढाई होणार आहे. आता लढाईच्या बातम्या ऐकतात का नाही तुम्ही? प्रेज द लॉर्ड. म्हणून काय व्हायचं? स्वतःला जाग करा. स्वतःला म्हणा जाग करा, जाग करा. येशूचं रक्त लावून घ्या. पवित्र जीवन जागा. आमेन. कसं जीवन जागायचंय? पवित्र जीवन. पवित्र जीवन जागायचंय. हालेलुया. हालेलुया. आणि एक गोष्ट म्हणजे देवाची काय करायची आहे? सुवार्ता सांगायची आहे. आणि देवाचं काय धरायचं आहे?